वाशिम जिल्ह्यातील मालेगाव मध्ये अवघ्या 35,800 रुपयाच्या चोरीच्या तपासाला सुरुवात झाली आणि पोलिसांच्या हाती लागला चोरीच्या मोठ्या नेटवर्कचा धक्कादायक माग। मालेगाव पोलिसांनी बुलढाणा जिल्ह्यातील बीबी गावातून 2 सराईत चोरट्यांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून इनोव्हा कार, तब्बल 28 गॅस सिलेंडर, शेतीचे साहित्य, किराणा माल आणि अगदी टूथब्रश पर्यंत मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त केला आहे। मालेगाव पोलिसांकडे 35,800 रुपयाच्या चोरीची तक्रार दाखल झाली होती। या चोरीचा तपास करताना पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे बुलढाणा जिल्ह्यातील बीबी गाव गाठलं। यावेळी पोलिसांनी रामनारायण चव्हाण आणि अमीज खां पठाण या दोघांना ताब्यात घेत अटक केली। पोलिसांनी आरोपीकडून एक इनोव्हा कार आणि तब्बल 28 गॅस सिलेंडर जप्त केले आहेत। मात्र तपास इथेच थांबला नाही। आरोपीकडून शेती आणि कृषी कामासाठी वापरलं जाणारं साहित्य, किराणा दुकानातील मोठ्या प्रमाणातील माल, विविध वस्तू आणि टूथब्रश सारख्या वस्तूही पोलिसांच्या हाती लागल्या। विशेष म्हणजे आरोपीकडे सीसीटीव्ही कॅमेरे आणि डिझेल चोरी करण्यासाठी वापरली जाणारी मशीन देखील आढळून आली आहे। किराणा दुकानातून चोरी केलेला लाखो रुपयाचा मालही पोलिसांनी जप्त केला आहे। त्यामुळे या दोघांनी केवळ मालेगाव मध्येच नव्हे तर परिसरातील अनेक ठिकाणी चोरीच्या घटना केल्या असल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे। सध्या मालेगाव पोलीस दोन्ही आरोपीची कसून चौकशी करत असून जप्त करण्यात आलेल्या प्रत्येक वस्तूचा संबंध कोणत्या चोरीच्या घटनेशी आहे याचा तपास सुरू आहे। जप्त मुद्देमालाची मोठी यादी आणि चोरीच्या पद्धती पाहता या तपासातून आणखीन किती गुन्ह्याचा उलगडा होतो याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। दिनांक 21/8/2026 रोजी पोलीस स्टेशन मालेगाव येथे पांगरे येथील रहिवासी यांनी तक्रार दिली की त्यांच्या दुकानात धरपकड झालेली आहे। त्या अनुषंगाने प्राप्त सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आम्ही शोध घेतला असता रामनारायण चव्हाण यांच्याकडे राहणार खापरखेडा यांच्या रामभरोसे या ढाब्यावर मुद्देमाल मिळून आला। त्यामध्ये 28 सिलेंडर, शेतकऱ्यांचे बॅटऱ्या, स्टार्टर, सीसीटीव्ही कॅमेरे आणि एक इनोव्हा कार तसेच किराणा दुकानातील सामान मिळून आले। दोन्ही आरोपीस अटक करण्यात आलेली आहे आणि पुढील तपास सुरू आहे। मालेगाव पोलिसांच्या या कारवाईमुळे चोरीच्या अनेक घटनांचा छडा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे। आरोपींच्या चौकशीतून आणखीन कोणते धक्कादायक खुलासे समोर येतात आणि या चोरीच्या मालामागे आणखीन कोणाचा सहभाग आहे का, हे तपासानंतर स्पष्ट होणार आहे।